हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आपलं बनवूनच राहीन. रमा, ही गोष्ट इथेच संपव. आकांक्षा, तुझ्या खोलीत जा. की तू थोड्या दिवसांसाठी तुझ्या माहेरी जावं. यामुळे तुला ताईंनाही सामोरं जावं लागणार नाही आणि तुला वाईटही वाटणार नाही. आईंना थांबवा, त्यांना आश्रमात जाण्यापासून थांबवा. सुमित्रा काकू तर आश्रम मध्ये यासाठी राहतात कारण त्यांची मुलं बाहेर राहतात. आम्हाला वाटतं की आमचं इकडे येणं आणि खास करून शैलूचं इकडे येणं तिला आवडलेलं दिसत नाही. खरं तर गोष्ट अशी आहे की माझी इच्छा आहे की तू शैलूला तुझ्या बरोबर कामाला घ्यावंस. त्याचं काय आहे की शैलूला आता काम नाहीये आणि तो खूप काळजीत आहे. आणि जर तू त्याला तुझ्या बरोबर कामाला ठेवलंस ना तर त्याचं मन पण रमेल आणि तो तुझ्या बरोबर राहून सगळं काम सुद्धा शिकून घेईल बघ. ठीक आहे ताई, त्यात एवढं बोलायची काय गरज आहे. आम्ही शैलूला आमच्या सोबत कामावर ठेवू बस. हीच गोष्ट तर तुझ्या आकांक्षाला पसंत नाही. जेव्हा आईशी मी या बाबतीत बोलत होते ना तेव्हा आकांक्षा बी तिथेच होती. ती म्हणाली की ती माझ्या पोराला तुझ्या बरोबर काम करू देणार नाही म्हणून त्यानं दुसरीकडे काम बघायला हवं म्हणत होती. दादा, मला ही आकांक्षा लई चतुर वाटते बघ. मला नाही वाटत की ती शैलूला विराज बरोबर काम करू देईल म्हणून. नाही ताई, आकांक्षाची काळजी तू नको करूस. आम्ही तिला सांभाळून घेऊ. हा पण विराज सोबत या बाबतीत काय बोलू नकोस. कारण जेव्हापासून आकांक्षाचा ऍक्सिडेंट झालाय त्याचं मन थोडं विचलित असतं. त्यामुळं आम्ही त्याच्याशी कामाबद्दल काहीच बोलत नाही आहोत. तर आम्ही नंतर बोलतो. ठीक आहे, तोपर्यंत शैलू आमच्या सोबत काम करेल. ठीक आहे दादा, पण तू आकांक्षापासून सावध राहा बर का. आकांक्षा एवढी साधी सुधी नाही बर का की एखादी गोष्ट सहजासहजी विसरून जाईल. नाही ताई, जोपर्यंत आकांक्षा आमच्या सोबत चांगली आहे, आमचं म्हणणं ऐकते, तोपर्यंत आम्ही पण तिच्या सोबत चांगले आहोत. पण ज्या दिवशी आकांक्षानं हद्द पार केली तेव्हा आम्ही तिला सांगू की हे घर आमचं आहे आणि ह्या घरात फक्त आमचं राज्य चालतं. काय मस्त आहे ग. शिमला मिरचीची भाजी, मसूरची डाळ, खीर. आज सगळं माझ्या आवडीचं. आज काही खास आहे का?
काही खास नाहीये. तृष्णा, हे जेवण तू नाही बनवलेस ना? आजचं जेवण मी नाही बनवलं, आईंनी बनवलं. अपूर्व, मला माहितीये की तुला माझ्याशी बोलायचं नाहीये किंवा मी बनवलेलं जेवण जेवायचंय. पण आजचा दिवस बाकीच्या दिवसांपेक्षा वेगळा आहे. अपूर्व, मी तुला लहानपणापासून तू इतका मोठा होईपर्यंत मी माझ्या हाताने जेवण बनवून तुला भरवलंय. उद्या जेव्हा मी इथून कायमसाठीची जाणार आहे ना, तेव्हा माझी ही एकच इच्छा आहे की मी तुला माझ्या हाताने बनवलेलं जेवण भरवावं. माहित नाही ही संधी पुन्हा केव्हा मिळेल. हे बघ, मी तुला जायला नाही सांगितलंय, तो तुझा निर्णय आहे. हो, हा माझा निर्णय आहे. यात तुझा काहीच दोष नाहीये. तुला हवं तर तू इथे राहू शकतेस, पण एक गोष्ट तुला मी इकडे स्पष्टपणे सांगतो की माझ्या मनात आता तुझ्याबद्दल तिरस्कार नाहीये, पण प्रेम देखील नाहीये. पण मला तुला हे सांगायचंय की तू तुझ्या जाण्याचा निर्णय पुन्हा बदलू शकतेस. अपूर्व, माझा निर्णय नाही बदलणार. मला नाही आवडणार की माझा निर्णय बदलण्यामुळे तू संकटात पडावास. मला असंही नाही आवडणार की माझा मुलगा मला जेव्हा जेव्हा बघेल तेव्हा त्याला लाज वाटेल. ज्यावेळी आई वडील आपल्या मुलांसाठी मानाने जगायचं कारण बनतात, त्यावेळी तुझ्यासाठी मी एक लाजेची गोष्ट बनली आहे. तू मला जेव्हा जेव्हा बघतोस तेव्हा तुला असं जाणवतं की मी तुझा विश्वासघात केलाय. आता वेळ असूनही तू मला नाही समजू शकलास, त्यामुळे माझा निर्णय नाही बदलणार आता. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. मला तुला काहीच सांगायचं नाही. सुकन्या आमच्या कन्या. मला तुला काहीच सांगायचं नाही. नाही अपूर्व, माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. माझी
फक्त एकच इच्छा होती की कमीत कमी एकदा तरी तू माझ्या हातचं जेवण जेवलं असतास. त्यामुळे मला वाटेल की आजपर्यंत मी तुझ्यासाठी जे काही केलंय ती त्याचीच भरपाई आहे. तृष्णा, तू पण जेवायला बस, मला खूप भूक लागली. मला भूक नाही लागली. मी नाही जेवणार. माझ्या मनाची घालमेल कोणी समजूनच घेत नाही. कुणाला हेच कळत नाहीये की मी कोणत्या परिस्थितीतून जातोय. पण तृष्णा, मी तर खूप जेवणार आहे. कारण माहित नाही मला आईच्या हातचं जेवण पुन्हा कधी जेवायला मिळेल. आई, खूप चांगलं जेवण बनवलंयस. खूप चांगलं. हे देवा, मी काय करू? अपूर्व तर माझं बोलणं ऐकतच नाहीये आणि आई तर काही समजूनच घ्यायला तयार नाहीये. मी त्यांना कसं थांबवू? त्यांचा निर्णय कसा बदलवू? काय करू मी? पूजा, हा, मला पूजाशी बोलायला हवं. ती त्यांची मुलगी आहे आणि पूजाने म्हटलं तर आई नक्की थांबतील. तृष्णा वहिनीचा फोन. ही मला का फोन करते? हॅलो. हॅलो पूजा, मी तृष्णा बोलते. माहितीये. आता तुमच्या फोनवरून तर तुम्हीच फोन करणार ना, कोणी दुसरा तर नाही करणार. बोला, काय काम आहे? पूजा, मला माहितीये की तू माझ्यावर नाराज आहेस, पण मी तुला एका महत्वाच्या कामासाठी फोन केलाय. तू तुझा राग विसरून उद्या सकाळी इकडे ये. का? आता काय झालंय घरी? पूजा, आई घर सोडून आश्रमात जात आहेत, तेही कायमच्या. काय? आई आश्रम? पण का? आई आणि अपूर्वा मधला दुरावा कमी नाही होते, म्हणून आईंना असं वाटतंय की त्या घरापासून लांब गेल्या तर अपूर्वाला शांती मिळेल, म्हणून त्यांना इथे नाही थांबायचंय. हे तर होणारच होतं. आता तुम्ही आई आणि दादांमध्ये इतका दुरावा जो निर्माण केलाय. आईच्या मनात नसूनही तिला हा निर्णय घ्यावा लागला असेल. नाहीतर आई अपूर्व दादाला सोडून कशी जाऊ शकते? तुला मला जे काही बोलायचंय ते बोल, पण प्लीज आईला जाण्यापासून थांबव. सुकन्या आमच्या कन्या. पण प्लीज आईला जाण्यापासून थांबव. हे आईंचं घर आहे आणि मला नाही वाटत आईंनी हे घर सोडून कुठे दुसरीकडे जावं, कुठे दुसरीकडे राहावं. खूप चांगली संधी आहे माझ्या हातात. जर मी आईला जाण्यापासून थांबवलं तर आयुष्यभर ह्या तृष्णाला दबून ठेवेन आणि इथे हिची बहीण आकांक्षाला. मला या संधीचा फायदा उचलायलाच पाहिजे. हॅलो पूजा, तू माझं ऐकतेस ना? हॅलो. हो, ठीक आहे. मी उद्या सकाळी आईला भेटायला येते आणि प्रयत्न करेन की ती नाही जाणार. थँक्स पूजा.
सगळी तयारी झाली आकांक्षा? हो विराज, मी आईकडे चालले. तुम्हाला सांगितलं होतं ना? हो, खरं तू ते तुझ्या मावशी आणि त्यांच्या मुलीला भेटायला चाललीस. आकांक्षा, काय झालंय? तू तर तुझ्या घरी जातेस म्हणून आनंदात असायला हवंस, पण तुझा चेहरा तर उतरलेला दिसतोय. कोणी काही बोललं का तुला? काही नाही विराज. बरं आकांक्षा, मी तुला उद्या सोडायला नाही येऊ शकत. मला थोडं काम आहे. हरकत नाही विराज. विराज, मला वाटतं तुम्ही तुमच्या बाबांशी कामाबद्दल बोलायला हवं एकदा. मी हे आकांक्षाला कसं सांगू की मी काम सोडण्याबाबत बाबांशी बोललो होतो? त्यावर बाबा किती रागावले होते. जर मी आकांक्षाला हे सगळं सांगितलं तर ती पुन्हा काळजी करत बसेल. आणि यावेळेस आकांक्षाने कुठलाही विचार करणं तिच्या प्रकृतीसाठी हानिकारक आहे. म्हणून मी आकांक्षाला काही नाही सांगणार. विराज, तुम्ही ऐकताय ना? हो आकांक्षा, मी योग्य वेळ आली की बाबांशी बोलेन. तुला काळजी करण्याची काही गरज नाहीये. तू घरी जा आणि आराम कर. विराज, तुम्ही हा निर्णय लवकरात लवकर घेतला तर खूप बरं होईल. कारण आत्या पण शैलू भाऊजींना तुमच्या बरोबर बाबांचं काम करायला सांगणार आहेत. हे सगळं तुला आत्याने सांगितलं? नाही, ते आज आत्या जेव्हा नाश्त्याला बसल्या होत्या तेव्हा त्या आजींना सांगत होत्या की जर शैलू भाऊजींनी तुमच्या बरोबर काम केलं तर ते काम लवकर शिकतील. आणि म्हणूनच त्या शैलू भाऊजींना तुमच्या बरोबर काम करायला सांगणार आहेत. पण आकांक्षा, आज नाही तर उद्या हे काम मला सोडावंच लागणार आहे. शैलू माझ्यासोबत कसं काम करू शकेल? हो विराज, हीच गोष्ट मीही आत्यांना सांगत होते की कदाचित तुम्हालाच हे काम करायचं नाहीये. म्हणून आत्यांना माझं बोलणं आवडलं नाही. सुकन्या आमच्या कन्या. आत्यांना माझं बोलणं आवडलं नाही. अच्छा, म्हणून तुझा चेहरा उतरलेला आहे तर. आकांक्षा, माझ्या आत्याला घरातल्या सुनांनी पुढे बोलणं अजिबात आवडत नाही. मी तिच्याशी माझ्या पद्धतीने बोलून घेतो. तू काळजी नको करूस. ठीक आहे. ऐक आकांक्षा, आता तुला फक्त आराम करायचा आहे. म्हणून या बाबतीत अजिबात विचार करायचा नाही. आपल्या घरी जा आणि आरामात राहा. गंगा, हो मावशी. अगं तू हा हॉल किती सुंदर सजवलायस. हो मावशी, जेव्हा आकांक्षाताई घरी येईल तेव्हा तिला कळलं पाहिजे ना की तिची बहीण गंगा घरी आलीये. पाहिलंस ताई, घरात मुली असल्या ना की घर कसं भरलेलं वाटतं. 2च दिवसात गंगाने इतकं सगळं सांभाळलंय ना की माझा तर विश्वासच बसत नाहीये की ही इथे राहणारी नाहीये. जर हिच्या सासरच्यांना हिचा हा गुण समजला असता
तर कदाचित आज माझी मुलगी इतकी दुःखी नसते. पण कदाचित हिचं नशीब चांगलंच आहे आपल्या गंगाचं. असं कधीच म्हणू नकोस की तिचं नशीब वाईट आहे. अगं, वाईट तर ते लोक आहेत. मी आकांक्षाताईसाठी हलवा बनवते. तिला हलवा खूप आवडतो ना. हलवा आकांक्षाला आणि तुझ्या काकांना खूप आवडतो. जर तू बनवलास ना तर आकांक्षाला खूप आवडेल तो. तुला माहितीये, तुझे काका रोज म्हणायचे की आकांक्षाला भेटायचंय. आणि आज जेव्हा आकांक्षा घरी येतेय तर त्यांना परीक्षेकरता लवकर शाळेत जावं लागलं. संध्याकाळी लवकर येईन असं सांगून गेलेत. ठीक आहे मावशी, मी आत्ताच बनवते. ठीक आहे बेटा, बनव जा. किती चांगली मुलगी आहे. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचं दुःख विसरलीये. बघ ताई, देव तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या